उत्सव समिती गणेश उत्सव 2025 हांव श्रीकृष्णा दिनानाथ नायक सेक्रेटरी गणेश मंडळाचो। आमच्या मदीं आयज आहा आमचे सार्वजनीक गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष बाब वेंकटेश गजानन गांवठणकर, विसर्जन समिती प्रमुख प्रणेश दामोदर नायक, खजिनदार जयेश रमाकांत नायक, उपसचिव दिलीप फातर्डेकर, उपमुख्याधार सूरज पेडणेकर, प्रसिद्धी समिती प्रमुख बाब रवींद्र पणजीकर आनी आमचे हांगाले सगळे देवस्थानचे आमचे एक मेन म्हणटात कसले कार्यक्रम जाता ते पळयतात आमचे बाब मनोहर फळणकर। ह्या वर्सा आमचो 12वो गणेश उत्सव मोठ्या दिमाखात आनी उत्सवात साजरो केला गेलो। तेची सविस्तर म्हायती आयज आमचो बाब वेंकटेश गांवठणकर आपल्या समोर मांडटलो। अल्दोणा सार्वजनिक गणेश उत्सव समिती 2025 समितीच्या वतीन सगळ्या मेंबरांचे तशेंच प्रेस मिडिया सगळ्यांचे हांव स्वागत करता। आणि ज्या प्रमाणे श्रीकृष्णान सांगला ह्या वर्स आमचे 12वें वर्स आमी उत्सव साजरो केलो। 2014 आमी पयलो गणेश उत्सव हांगासर साजरो केलो आणि ही मेन आयडिया उत्सव साजरो करपाची आसली आमचे कमिटीचे उपमुख्यदार बाब सूरज पेडणेकर। तो जेन्ना आमच्या कडेन येयलो तेणी विचार मांडले की आमी हळदोणान एक सार्वजनीक गणेश उत्सव साजरो करूया। ही गजाल 2014तली। तो जेन्ना आमच्या कडेन येयलो तेन्ना आमी हळू सगळ्यांक एकठांय घेवन सगळ्या गांवकारांक एकठांय घेवन एक व्हडली भव्य सभा केली आणि त्या सभेन मागीर खंय पुजपाचो हो एक प्रश्न निर्माण जालो। मागीर कोण म्हणले मार्केटान पुजया, कोण म्हणलें हांगा पुजया, थंय पुजया, अशे खुबशे प्रश्न आसले पण आमकां योग्य अशी जागा मेळिल्ली ना। पण कोणी तरी एका मेंबरान मागीर आमकां सजेस्ट केलें की हांगा आमचें देवीचें देवूळ सातेरी भगवती देवस्थान इतलें बरें व्हडलें देवूळ आसा, सगळ्यो सुविधा आसा, हॉल आसा, सगळ्यो फॅसिलिटीज आसा, तर तुमी हो उत्सव हांगासर साजरो करचो। म्हणून एक मतान जेन्ना आमी निर्णय घेतलो सगळ्या गांवकऱ्यांनी की आमी हांगासरूच गणपती पुजपाचो म्हणून, आणि 2014 हांगासर ही पयले आमचे गणेश उत्सव 2014 सुरू जालो। हळू 15 आमी ही संस्था आहा ती रजिस्टर करून घेतली, हेजे नोंदणीकृत करून घेतले 2015 आणि हळू आमचो कार्यक्रम वर्साच्या वर्सा उत्सव स्टार्ट जात गेलो। मागीर 5व्या वर्सा आमच्या मनान येयलें की आमी गणपतीक एक व्हडलो भांगराचो मुकूट करचो आणि ती मागीर हांवें मिटिंगेन घातलो प्रपोजल। तो मिटिंगेन सगळ्यांनी ते पास करून घेतले आणि एक अंदाजे 14 लाखाचो गणपतीक एक भांगराचो सुवर्ण मुकूट करचो अशें आमी ठरयलें 2018 आणि सुरवात केली आणि आमी देणगी घेवपाक स्टार्ट केली। तेन्ना आमचे MLA आसलेलो प्लॅन लिखलो, तेणे आमकां 2 लाखाची तेन्ना देणगी दिवन श्री गणेशाची सुरवात केली। मागीर आमचे जे गांवचे देणगीदार आसा, गणेश भक्त आहा, इतले दिलदार आसात, ते फूल सपोर्ट 12 वर्सां जाले तांचो आमकां आसा, सहकार्य आसा, कॉपरेशन आसा। मागीर तेंच्यांनी कोणी यथाशक्ती आपल्या कडेन कोण 25,000, कोणी 50,000, कोणी 1 लाख, कोणी 1.5 लाख अशी देणगी दिवन आमी जवळ 16-1 लाख सुमार कलेक्शन केलें त्या वर्सा। आणि 2019 म्हणजे तेन्ना आमचें 6वें वर्स जाल्लें, पुजनाचें 6वें वर्स जाल्लें, त्या 6व्या वर्सा आमी एक भव्य असो मुकूट गणपतीक आमी त्या वर्सा प्रदान केलो। भक्तीदार आमचे बरे मागते तुमचो आसा। आणि 7वें वर्स मागीर 8वें वर्स कोरोनाचो टायम येयलो। मागीर कोरोनाच्या काळान मागीर आमी ठरयलें की गणपती फक्त मागीर सरकारी कांय नियम येयले, तर प्रोटोकॉल्स रिगार्डींग कोरोना ग्लोबल पॅन्डेमीक जाल्ल्या कारणान मागीर आमी 1.5 दीस 2 वर्सां दवरलो। मागीर 7वें 8वें 9वें अशें वर्स करून आतां आमी ह्या वर्सा 12वें केलें आणि 6व्या दिसासून आमचे कार्यक्रम स्टार्ट जाता। 6वो 7वो 8वो 9वो 10वो 11वो वर्स आणि 11व्या दिसाक मागीर आमी चिंतले खूब जबाबदारी वाडली तेन्ना आमी चिंतलें बाब 2 समिती काडच्यो नेमच्यो। आमची मेन कमिटी मागीर आमी 2 समिती काडल्यो, एक विसर्जन समिती, एक उत्सव समिती। तर तुमी पयले आसतले विसर्जन समितीचे समुखपाक प्राणेश नायक देवस्थानचे ते अध्यक्ष जावन आसा, ताका म्हटलें तूं जबाबदारी तूं घे ती विसर्जन समितीची, आणि उत्सव समिती समीर गडेकर हो पळयता। उत्सवाचे कितें कार्यक्रम आहात ती तेजी समिती पळयता आणि विसर्जन आसा ते सगळे जबाबदारी बाब प्राणेश नायक घेता। आणि 11 दिसाचे कार्यक्रम
आसता 10 दीस मेरेन आमी मेन कमिटी आमची आहा. श्रीकृष्ण आहा, आमचो दिलीप आसा, मागीर जयेश आसा, सूरज आसा, सगळी कमिटी आसा. मागीर संजय म्हणून आसा, ते काही कारणां लागून हांगा ना. योगेश गडेकर आसा. मागीर आमचे प्रस्तुती प्रमुख रवींद्र पणजीकर, सगळे मिडिया प्रेस बी कितें आसा ते सगळे न्यूज बी दिवपाचे सगळी जबाबदारी तो पळयता. रवींद्र पणजीकर अशी आमी ती विभाजून घातलेली आसा सगळ्यांक जबाबदारी, आनी ते पर्यंत आपले जबाबदारी पार पाडटात. आनी ह्या वर्सा खरेंच सांगपाचें म्हणल्यार बरो उत्सव जालो. आनी ह्या वर्सा विसर्जन सारकें एकदम दबाज्यान जालें. विसर्जन खरेंच बरें जालें. पावणेचो नारळ आसता तेजी पावणी आसता, तर वर्सा 35,000, 36,000, 40,000 आमकां खूब कशें दिसताले ते. अशें ह्या अमावंटाक ती वयताली. पण ह्या वर्सा खरेंच चमत्कार जालो. खरेंच गणपतीन एक किमया केली, एक चमत्कार केलो. जे चिंतूंक नासलें ते घडोवन गेले. कोणी सपनान सुद्दां चिंतूंक नासतलें. जेन्ना पावणी सुरवात जाली तेन्ना म्हाका प्राणेशान कल्पना दिल्ली की ह्या वर्सा 1 लाख पर्यंत तरी नाल वचूंक शकता. म्हाका ती फकाणां दिसली. 40,000 वचून नाल 1 लाख खरीच फकाणांची काही गोश्ट दिसली. आनी ल्हानशा इतल्या कळडोणा आसल्या ल्हानशा गांवांत 1 लाखाक पावणी वता म्हणजे खरेंच एक अजब गोश्ट काय म्हाका दिसलेलें. पण जेन्ना खरीच पावणी सुरू जाली 20,000, 30,000, 40, 50 करता करता लाखाचेर पावली. आनी म्हाका तेन्नाच प्राणेशाचो उगडास दिलो, बाबा हेणी सांगलेली उतरां खरी आतां. म्हाका दिसलें 1-1.5 लाख पर्यंत क्लोज जातली पावणी. पण घेवपी जे कॉम्पिटिटर आसले, बिडर आसले ऑप्शनाचे, ते 3-4 जाण आसले. कोण खंयसून वाडयतले कांयच कळनासलें. कॉम्पिटिशन चुरस बरें आसलें. कॉम्पिटिशन वॉज व्हेरी टफ. आनी 1.5 लाखासून 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख म्हणिना फुडें लोक सगळे घस करून उबे रावले. अरे कितें घडलां? एक इलेक्शन जाल 3 लाख. इट वॉज रियली सरप्रायझींग. करता करता 3.5 लाख बायलां सारकी अक्षरशः हांवें पळयलां म्हाजे कडेन व्हिडिओ क्लिप आहा, अशी तोंडार हात धरून 3.5 लाख, 3.5 लाख कोण अशे हात हे करता. खरेंच म्हाजे सुद्दां हार्ट पंपींग स्टार्ट इतले लाख करता करता 370 जाले. आनी लास्ट 4 लाखाचेर पावणी सुटली. आनी इट वॉज रियली सरप्रायझींग. एक चमत्कार म्हणटालो. 4 लाखांक दिली. आनी ही 4 लाखाक जी ऑप्शन गेले न्हू, ते ऑप्शन गेले बाब महेंद्र यशवंत गरड. हो एक समाजसेवक. महेंद्र यशवंत गरड हो एक समाजसेवक. तेणी आमकां ह्या आदी खूब हेल्प केल्ली आसा. हांगासर जेन्ना पूर्व आमी कार्यक्रम केल्लो तेन्ना तितून ओंकार ऑर्केस्ट्रा हाडलेलो. पयल्या वर्सा केल्लो तेन्ना तितून कोल्हापूरसून एक संस्कृतीक व्हडलो भव्य बिग बजेट प्रोग्राम हाडलेलो. आनी बाकीच्या देवस्थानांत सुद्दां खूब समाजकार्य करता. ह्या वर्सा तो म्हणला तेणी हे हाडले 4 लाखांक तिणी पावणी येयली. डीजे आमी अरेंजमेंट केल्ले. ते 70,000 तुमकां आपण दिता. ते ऑलरेडी तेणी स्पॉन्सर केले. मागीर हे तुमी मकर पयला आसतना हांगासर. हे मकर आमकां फूल स्पॉन्सर केला एडवोकेट तारक आरोलकर, म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलचे मेयर जावन आसा ते. तेणें आमकां ते हेल्प केल्ली आसा. आनी अशें करून मागीर रामा केरकर आसा, संजय अंबे आसा, अशें आमकां मेजर जे डोनेशन आसा तेंच्यान आमकां दिवन हातभार लावन तो खूब सपोर्ट केलो. 4 लाखांक तिणी ती पावणी येयली. खरेंच अभिमानाची गोश्ट आनी खरीच गर्वाची गोश्ट आमच्या हडोणकारांनी इतलो सपोर्ट आनी इतली गर्दी आसली, इतलो रिस्पॉन्स आसलो. खरेंच तुफान गर्दी. म्हणजे ह्या 2-3 वर्सांक जितली जायना तितली ह्या वर्सा गर्दी आसली. आनी थंय प्राणेशान आपल्या भुरग्यांका घेवन सगळ्यांका विसर्जन समितीक घेवन बरें फुलांचें डेकोरेशन केल्लें, क्रेन हाडून फ्लावर्स ते फ्लावर शावर जाताले ते एक बरो देखावो थंय सुंदरसो आमकां पळोवंक मेळ्ळो. फायर ऑडियो लायन फ्रॉम म्हापसा. तेणी वाजत गाजत दिंडी बेश्टे अशें डिस्को तशें नाशिल्लें. इट वॉज टोटली सांस्कृतीक. म्हणजे जे आमच्या हिंदू धर्मान तशें दिंडी जाय ती दिंडी सकट आमी नाचत गाजत आख्खें विसर्जन हें केलें. सो असो हो कार्यक्रम जालो. तर हांव कमिटीच्या वतीन बाब महेंद्र यशवंत गरड हेचे चड आनी चड आभार मानता. तशेंच 4 लाखांक तेणी येयलीच, पण तेच्या वांगडा जे कॉम्पिटिटर आसले तांकां आमी विसरूंक पावना. कित्याक सांग ते जर आयज नाल वाडयना जाल्यार तो 4 लाख मेरेन वचना. सो दे आर इक्वली इम्पॉर्टंट. सो हांव आवर्जून सांगूंक शकता ज्यांच्यांनी कोणी 3 लाख पर्यंत येयली, कोणी 3.25 लाख, कोणी 3.5 लाख पर्यंत येयली, तेंचे सुद्दां कमिटी वतीन हांव चड आनी चड आभार मानता. देवान सगळ्यांक बरें आरोग्य दिवचें, सद्गती दिवची, सद्बुद्धी दिवची आनी तांकां सगळ्यांक यश दिवचें. कामा धंद्यान यश दिवन तांकां बरें आयुश्य दिवचें अशेंच हांव देवा कडेन मागता. आनी सगळ्या हडणकारा कडेन मागता 12 वर्सां सोंपल्या, फुडले 13 वर्स अशेंच तुमचे कांयचो सपोर्ट आमकां आसतलो, फूल कॉपरेशन आसतलें, तुमचें सहकार्य आसतलें. आमी जेन्ना सोविनियर काडटा तेन्ना आमकां हार्डली 10 दीस मेळटा, 10-15 दीस, आनी ती जबाबदारी आमी पणजेकारा कडेन दिता. 15 दिसान आमकां सोविनियर जाय. आमची एड रेडी नासता. आमी घरान बसून फोन मारता. हांव फोन मारता, श्रीकृष्णा फोन मारता, प्राणेश फोन मारता,
6 लाख फंड हो बॅलन्स आसा बँक बॅलन्स इन स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्या अतिरिक्त आम्ही ऑलमोस्ट 14 लाखाचो एक सुवर्ण मुकुट केल्लो आसा 14 लाख मोडून त्याचो व्हॅल्यू आयज जर करूंक इच्छीत जाल्यार आमी तेन्ना तो 3,400 का 500 रुपया पर ग्रॅम केला आयज तो ऑलमोस्ट 3 पटीन रेट तेजी वाडलेली आसता म्हणजे आयज जवळ 50 लाखात त्याचो व्हॅल्यू आसा पण ते धरया नाका एप्रिसिएशन व्हॅल्यू आमकां नाका पण 14 लाख ते आमचे इन्वेस्टमेंट इन ज्वेलरी आसा प्लस इयरिंग आसा आनी हातीचे अशें करून जवळ 15-1 लाखाचे गोल्ड आसा आमचे कडेन 6-1 लाख सुमार आमचे कडेन बँक बॅलन्स आसा म्हणजे टोटल आमचो कॅपिटल फंड म्हटल्यार तर आमचे कडेन 21-22 लाखाचो फंड आमचे कडेन देवस्थाना कडेन आसा आणि आता ह्या वर्सा आमकां जवळ जवळ 5-1 लाख तरी फायदो जावंक जाय अंदाजे 5-1 लाख 4.5 ते 5 लाख सगळो खर्च काडून आमकां फायदो जावंक जाय अशें म्हाका दिसता. सध्या आमच्या कडेन 6,10,000 बँक बॅलन्स आसा इनटॅक्ट आसा आमी म्हाका दिसता करून डिस्टर्ब करना फक्त डिपॉझीट केला आमी काडूंकूच ना पयशे सो आता 10-1 लाख जर आमचो फंड जालो ऑलरेडी एक एसेट आमचो म्हणजे मुकुट आसा 10-1 लाख जालो जाल्यार आतां आमचो हो लास्ट टर्म सो आतां हें जातलें इलेक्शन जातलें आमी फुडें आसत नासत ते सगळे आमचे शेअर होल्डर आमचे जे महाजन तेंच्या हातीन आसा तर म्हाजी अशी इच्छा 10-11 लाख जे फंड आसतलो तो तसोच फंड दवरपाचो इनटॅक्ट इन फ्युचर जर आमकां दिसलें की आमकां मेन म्हणजे आमकां एक वास्तू जाय एक ल्हानशी जागा जाय आमचो खूब प्रयत्न चालू आसा की खंय तरी रस्त्या कुशीक एक 200-300 मिटर तर आमकां जागो मेळटा न्हू ताचो जो आमी जागो एक्वायर करून एक ल्हानशें गणपतीचें देवूळ बी बांदून अशें एक आमचें एक स्वप्न आसा तेजी इच्छा गणपतीची जाल्यार तें पॉसिबल घडोवंक शकता कोण एक सांपडलो कोणी बाबा एक जागो दिलो जाल्यार म्हाजी एक इच्छा अशी आसा की ते 11 लाख तशेंच आसूं दी इन फ्युचर जर आमकां खंय एक वास्तू मेळटा जाल्यार ते वास्तू खरेदी करपाक ते आमकां युटिलायज करपाक तो फंड 11 लाख मेळटलो प्लस मागीर वी कॅन गो फॉर डोनेशन्स लोक अशेंच दितले आमकां मागल्यार कोण ना म्हणटलो ना म्हणजे एक 25 लाख जर आमकां खंय वास्तू मेळटा 30 लाख सवाय जाल्यार आमी एक एक्वायर करूंक शकता अशें म्हाजी प्लॅनिंग आसा फ्युचर